रंजन कला मंदिर संस्थेकडनं रंजन कला मंदिर अर्थात नागपुरातली सगळ्यात जुनी संस्था अशी म्हणता येईल, ज्याला या दसऱ्याला 75 वर्ष पूर्ण झाली. हे आमचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. अर्थात रंजन कला मंदिर म्हटलं की पुरुषोत्तम दारव्हेकर हे नाव आलं, कारण त्यांनीच संस्थापक तेच होते, त्यांनी स्थापन केली. आणि पुरुषोत्तम दारव्हेकर हे नागपुराचं नगरभूषण असलेले मोठे लेखक दिग्दर्शक, आणि त्यांचं नाव कट्यार जागा दुसली अनेक नाटकं तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. आज आनंदाचा भाग असा आहे की 75व्या वर्षी आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांची जन्मशताब्दी याच वर्षी. त्यांचा जन्म 1 जून 1926 साली झाला आणि आता हे त्यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष सुरू आहे. तर आम्हाला खूप आनंद होतो की या वर्षी आम्ही पुरुषोत्तम दारव्हेकरांचे नातू आविष्कार दारव्हेकर हे पण अभिनेते आहेत. मुंबईला अनेक सिरियलमध्ये आपण यांना बघितलं असेल, हिंदी मराठी चित्रपट, त्याच्यानंतर बिग बॉस मराठीमध्ये ते होते. असा अनेक नाटकांचा, सिनेमांचा, सिरियलचा अनुभव असलेले आविष्कार दारव्हेकर हे साहजिकच नागपूरला असताना रंजन कला मंदिरच्या बालविभाग बालरंजनमध्येच त्यांची जडणघडण झाली. आणि मग असा विषय आला की त्यांनीच जन्मशताब्दी वर्षाकरता संस्थेकरता नवीन नाटक लिहून दिग्दर्शित करावं. आणि त्या नाटकाच्या निमित्ताने ही अशी आपली मीटिंग आहे. नाटकाचं नाव वॉशिंग मशीन. याविषयी सांगताना मी माझ्या डाव्या हाताला आविष्कार दारव्हेकर आहे आणि वॉशिंग मशीनमध्ये काम करणारे, मेन रोल करणारे सचिन गिरी जे हडस हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. त्यांना पण चित्रपटाचा, सिरियलचा, नाटकाचा फार मोठा अनुभव आहे. असे दोघेही अनुभवी युवा माझ्या आजूबाजूला बसलेले आहेत. आणि विशेष करून हे आविष्कारचं पहिलं नाटक आहे वॉशिंग मशीन. हे म्हटल्यानंतर नाटक जरा नाव वेगळं आहे, पण नात्यांना स्वच्छ करणारी अशी ती वॉशिंग मशीन आहे. एक वेगळ्या प्रकारचं नाटक, त्याचा फ्लेवर वेगळा आहे, विनोदी असून सुद्धा वेगळ्या मार्गाने ते जातं. त्याच्याविषयी आविष्कार दारव्हेकर तुम्हाला सांगतीलच. सुमारे 1 ते 1.5 महिना याची तालीम आम्ही करतोय आणि 21 शनिवार संध्याकाळी 7 वाजता वनामती सभागृहामध्ये याचा प्रयोग आहे, शुभारंभाचा. नाटक आविष्कार दारव्हेकरांनी असे लिहिलं आहे की जेणेकरून ते नाटक व्यावसायिक रंगभूमीवर देखील जावं. पण शुभारंभ मात्र आपण नागपुरातून करतो आहे. आणि याच्याबरोबर अजून काही जे कलावंत आहेत त्या सगळ्या चमूनी याच्याकरता जबरदस्त परिश्रम ते घेतात आहेत. आणि नाटक निश्चित चांगलं होईल याची आम्हाला खात्री आहे. तर आविष्कार दारव्हेकर यांची जडणघडण जसं मी म्हटलं तसं बालरंजनमध्ये झाली आणि त्याच संस्थेमध्ये ते आता लेखक दिग्दर्शक म्हणून नावारूपाला येत आहेत. सर, मध्यंतरी राजकीय नेत्यांनी या शब्दाचा फार वापर केला, उपयोग केला. वॉशिंग मशीनमध्ये गेलं की स्वच्छ होऊन याल. तर काय नेमकं म्हणजे काय पॉलिटिकल काय या संदर्भात काय एकंदरीत नात्यांना स्वच्छ ठेवणारा म्हणजे आपण या नाटकामध्ये पॉलिटिक्स हा विषय आपण घेतलेलाच नाही आहे किंवा त्याचा रेफरन्स पण नाही आहे. पण एकंदर असं वाटलं की वॉशिंग मशीनमध्ये असल्यानंतर नाती पण स्वच्छ होऊ शकतात. म्हणजे का याच्यासाठी नाटक, त्याच्यासाठी मी 2 तासाचं नाटक लिहिलं आहे. तर ते बघून आपल्याला जास्त त्याची कल्पना येईल. पण पॉलिटिक्स आणि याचा वॉशिंग मशीनचा या नाटकाविषयी काही संबंध नाही आहे. प्युअर नाते संबंधावर हे नाटक. विनोदी नाटक. विनोदी म्हणजे आपण म्हणू की एक सोसायटीतला सारखाजम आपण वर काढायचा प्रयत्न केला.
So, जी वस्तुस्थिती आहे त्याला आपण थोडे ट्विस्ट आणि थोडंसं एनहान्समेंट केलं आहे की जी ऍक्च्युअल सिच्युएशन आहे आजच्या समाजाची त्याच्यावर आपण भाष्य केलं आहे. पण ते भाष्य लोकांना पटावं याच्यासाठी, कारण आमचं क्षेत्र मनोरंजनाचं आहे, ते कुठेच टीचर स्टुडंट रिलेशनशिप वाढली नाही पाहिजे. तर ते मनोरंजनाचं एंटरटेनमेंटचं असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये विनोदी करायचं पाहिजे. मध्ये मी इंटरप्ट करतो. रमण सेनाड जे आमचे मार्गदर्शक आहेत, ॲडव्होकेट रमण सेनाड, जे आमच्या संस्थेचे अमृत महोत्सवी वर्षामध्ये हिरिरीने भाग घेत आहेत. इतरही नाटकांमधून सहभागी होतात आहे अभिनेते म्हणून. व्यवसायाने ते वकील आहेत आणि आमचं मार्गदर्शक आहे. संस्थेचे अमृत वर्ष आहे आणि त्या निमित्ताने वॉशिंग मशीन हा विनोदी नाटक आपण केलं आहे. याची कल्पना कशी आपल्याला सुचली आहे? मुळात अमृत महोत्सवी वर्षामध्ये आमचे बरेच कार्यक्रम ऑलरेडी होतात आहे. पण पुरुषोत्तम दारव्हेकर या नावानेच रंजन कला मंदिर ज्याचा अमृत महोत्सवी वर्षाची ती ओळख आहे. मग कुठेतरी हे सर्कल पूर्ण व्हायला पाहिजे आणि म्हणून त्यांचा नातू याला आम्ही मोटिवेट केलं की तू हे नाटक असं काहीतरी नवीन संस्थेगत आली जे तुझं पहिलंच अपत्य असेल आणि विनोदी याच्याकरता की माणसाला विनोद हा प्रिय असतो. आणि मग अमृत महोत्सवी वर्षामध्ये इतरही कार्यक्रमांचा सहभाग आहे. अजूनही वर्षभर आमचा कार्यक्रम आहे. पण मग हे एक औचित्य आम्ही साधलं आणि त्यातून जन्मशताब्दी वर्ष, जन्मशताब्दी मास्तरांची अमृत महोत्सव मास्तरांच्या संस्थेचा आणि त्यांचा नातू आविष्कार रंजन दारव्हेकर हा हे नाटक यांनी लिहावं असं आमची कल्पना याच्यामध्ये. वॉशिंग मशीन या शब्दानेच जनतेला विचार करणारा प्रश्न दिसतो. येस, वॉशिंग मशीन हा आपल्या त्या जीवाभावाचा संबंध आहे. सकाळी उठल्यानंतर आपण पण एकदा वॉशिंग मशीन मध्ये गेल्यानंतर जर कपडा बाहेर निघाल्याने तो पुसतो आणि खराब होतो. पण आमचं असं वॉशिंग मशीन आहे की जे बंद पडत नाही. त्याच्यामध्ये नाती गेल्यानंतर ती स्वच्छ होऊनच बाहेर पडतात. आणि असं वेगळं विनोदी आम्ही नाटक आणि वेगळं विनोद त्याच्यामध्ये आहे. मुख्य म्हणजे याच्यामध्ये सध्याची जी यंग जनरेशन आहे त्यांच्या विषयी याच्यात जास्त भाग आहे. याच्यात जो महत्वाचा मेन रोल करतो, जो 1.5 महिना सातत्याने सचिन गिरी अभिनेते त्यांनी नुकतंच अजय देवगण बरोबर एका चित्रपटात काम केलं, तर त्यांचा मोठा अनुभव आहे. ते पण संस्थेचीच आहे. त्यांची जी सुरुवात आहे ती रंजन कला मंदिरमध्येच झालेली आहे. यांची पण सुरुवात रंजन कला मंदिरमध्येच झालेली आहे. आणि माझं तर 50 वर्ष त्याच्यामध्ये दायित्वच आहे. तर मला वाटतं या विषयामध्ये आणि नवीन लोकांचा जो संबंध आहे, नवीन पिढीचा, याच्याविषयी जास्ती सचिन सांगू शकतो. नमस्कार. कुठल्याही कलाकाराला काय करायला मिळालं म्हणजे आनंद आहे, ऍक्टिंग. आणि गेली 20 वर्ष मी जे ऍक्टिंग करतोय किंवा थिएटर करतोय त्यात हा पहिला प्रसंग असा आहे माझ्या आयुष्यातला की म्हणजे नेहमीच नागपुरात व्यावसायिक रंगभूमी का निर्माण होऊ शकत नाही याच्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह असतं किंवा खूप मोठी डिबेट होते. आपण दोष ऑडियन्सला देतो की ऑडियन्स येत नाही. मुंबईचं नाटक आलं, पुण्याचं नाटक आलं खूप गर्दी असते. पण नागपूरचं नाटक आलं की किंवा कितीही पैसा लावला तरी त्याला प्रेक्षक मिळत नाही अशी ओरड असते. तर थोडा सखोल अभ्यास केला तर मला असं लक्षात आलं की जिथे तुम्ही एखादी क्वालिटी दिली ना की लोक बरोबर येतात पाहायला. तर जेव्हा आविष्कार दारव्हेकर यांनी मला ते वाचून दाखवलं नाटक, त्या पहिल्या रिडिंग मध्येच मला ते खूप आवडलं, मनाला भावलं. म्हणजे मला जर ते पोहोचतंय मनाला तर मला ते पोहोचवायला सोपं जाईल. जी गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचते ती पोहोचवायला मला कधी पण सोपं जातं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्यातली की आपण तालमींना वेळ देत नाही. तालमींना जितका वेळ दिला जाईल तितकं ते प्रॉडक्ट खूप साफ आणि सुंदर दिसू शकतं याची कल्पना लोकांना असूनही आजकालच्या आपण ऍक्च्युली त्या अमेचर थिएटर करतो. सगळेजण काही ना काही कामात असतात, नोकरी करतात, हे करतात आणि जेवढा वेळ मिळतो त्या वेळेत नाटक करतात. तर आविष्कारने मला एक वाक्य सांगितलं होतं जे त्यांच्या
आजोबांनी त्यांना सांगितलेलं आहे की तालमीशिवाय होऊ शकते ती फक्त फजिती. ती आजपर्यंत आम्ही सरांच्याच तोंडून ऐकत होतो. आविष्कार ही तिसरी पिढी म्हणजे पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तरजी, त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र रंजन दारव्हेकर आणि ही तिसरी पिढी म्हणजे यांनी हे नाटक लिहिलं. ते करताना मला अतिशय मजा आली. 1.5 महिन्यात आमची खूप तालीम झालेली आहे आणि ते नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल अशी 100% आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. तुमच्यातर्फे तुम्ही याचा प्रचार करावा अशी विनंती करतो आणि जास्त बोलत नाही, वेळ घेतो. थँक्यू. सर, पहिलं नाटक आहे का तुमचं लेखक म्हणून? हो, म्हणजे लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं यांचं पहिलं. लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलं नाटक. पण याच्यामध्ये मला अगदी प्रकर्षाने ही गोष्ट सांगायची आहे आणि ही मला जाणवली पण आहे की मी ऍक्टिंग ॲज अ करिअर म्हणूनच घेतलं होतं. थँक्स टू माय पेरेंट्स, माझ्या आई वडिलांचे धन्यवाद की मला नागपूरमधनं जायची त्यांनी परवानगी दिली आणि मी मुंबईला माझं करिअर करू शकलो. पण त्याची सुरुवात संजय दादापासून झाली. तडफडे बडबडे बालरंजनचं माझं पहिलं नाटक. ह्या क्षेत्रात प्रोफेशनल ऍक्टर म्हणून मी काम करत असताना अनेक लोकांशी या क्षेत्रातल्या संबंध आला आहे. पण मला प्रकर्षाने हे सांगायला आवडेल, हा सब्जेक्ट वॉशिंग मशीन हा खूप वेगळा सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये जे आपण मांडलं आहे ते वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. पण संजय दादाला जो सब्जेक्टचा आणि नाटकाचा जो सेन्स आहे, म्हणजे छोट्या तोंडी मोठ्या घास असेल ना, हा खूप रेअर आहे. त्याला पटकन कळलं की मला काय म्हणायचं होतं आणि त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं मला की हे लोकांपर्यंत कसं पोचलं पाहिजे. लंकेत सोन्याच्या विटा असतात हो, पण ते बघितलं कोणी, ते दाखवणारं कोणतरी पाहिजे. जसं कट्यार काळाच्या दुसरीच्या सुरुवातीला आजोबांना खूप विरोध झाला होता की हे तुम्ही काय लिहिलंय मास्तर, हे कन्व्हेन्शनल संगीत नाट्यासारखं नाहीये. तसं इतर लोकांची नागपुरात बोलल्यानंतर मला या नाटकाविषयी आलं. पण संजय दादा एकमेव होता जो पहिल्या दिवसापासून सब्जेक्ट पहिला मी संजय दादाला ऐकवला की हा सब्जेक्ट हा मॅप असणार आहे. वाचन पहिलं मी संजय दादा समोर केलं आणि आज आम्ही रंगीत तालीम पहिली संजय दादा समोर करतो आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये संजय दादा पूर्ण वेळ होता की ज्यांनी हा विडा उचलून धरला. त्यांनी मला कधी पडू नये. आम्ही तालमींसाठी खूप वेळ लावला, आम्ही खूप बारीक बारीक गोष्टींवर काम केलं, सगळं झालं. म्हणजे नागपुरात चालत नाही इतके आम्ही टँट्रम्स केले आहेत त्याच्यासोबत. पण तरीही त्यांनी हे ओळखलं की या नाटकाला त्याची गरज आहे. ही जाण असणं वॉज अ बिग सरप्राईज. म्हणजे आता तेव्हा मी लहान होतो तेव्हा काकाचे म्हणायचं ते आम्ही करायचो ऍक्टिंग स्वरूपी. पण एक काळ गेल्यानंतर परत तुम्ही आपल्या गुरुकडे येता आणि परत एकदा तुम्ही असं होतं ना की हा हे माझे गुरु आणि हे काय आहे ते तुम्हाला कळत. सो दॅट वॉज माय मोमेंट की ते झालं. सो थँक्यू. सर माझा एक प्रश्न, हे नाटक प्रेक्षकांनी का म्हणून पाहावं, यात काय वैशिष्ट्य आहे ते याविषयी सांगा. या नाटकाची वनलाईन मी तुम्हाला सांगतो की माझ्या कामांमुळे, माझ्या व्यवसायामुळे कदाचित संसाराकडे माझं थोडंसं दुर्लक्ष झालं असेल. आता मी त्याला सुधारेन. दॅट इज द वनलाईन ऑफ नाईट. आणि हे प्रत्येकासोबत होऊ शकतं. एक काही कारणास्तव संसाराकडे थोडंसं दुर्लक्ष होऊ शकतं. पण ते कसं रेक्टिफाय करायचं, त्याला कसं एक्सप्रेस करायचं आणि ते नाटक अजून स्वच्छ होऊन त्याला नवीन चकाकी कशी द्यायची हे या नाटकात सांगा. या नाटकाची शॉर्ट मध्ये एक स्टोरी सांगा. म्हणजे थोडं उत्सुकता वाढली पाहिजे प्रेक्षकांची असं मला वाटतं. त्याची रवीची बायको त्याला म्हणते की मी तुला 100 वेळेला सांगितलंय रवी की लग्न हे वॉशिंग मशीन सारखं असतं. याच्यामध्ये एकदा माणूस पडला की तो किती मळला असो, स्वच्छ असो, रंग कसाही असो, तो धुवून पिळून स्वच्छ होऊन नीटनेटका होऊनच बाहेर पडतो. आणि एकदा समाजाची इस्त्री बसली ती गडी तयार. दॅट इज वॉशिंग. 21 तारखेला जे शुभारंभ होत आहे त्या नाटकाचा, तर याच्या समोर त्याचं काय भविष्य? संजय फॅन्सींच्या हातात त्यामुळे भविष्य खूप खरंच खूप होऊ शकतो. म्हणजे कुठपर्यंत जाणार आहे असं म्हणतात? जाईल. सगळ्यांच्या माझ्यापेक्षा सुद्धा रसिकांचा आशीर्वाद हा मोठा असतो. दारव्हेकर मास्तरांनी असं म्हटलेलं आहे, जेव्हा नाटक माणूस लिहितो तेव्हा ते लेखकात असतं, जेव्हा माणूस ते बसवतो तेव्हा ते दिग्दर्शकात असतं आणि जेव्हा त्याला यश मिळतं
तेव्हा ते प्रेक्षकांचं होतं. तर ज्या वेळेला प्रेक्षकांचं होईल त्यावेळेला ते यशस्वी होईल आणि ते निश्चित होईल याची मला खात्री आहे. एवढंच नाही तर एक नागपुरात आपण असं म्हणतो की प्रेक्षक येत नाही, पण तुम्ही दर्जेदार जर काही दिलं, संस्था जर दर्जेदार असली तर मी तुम्हाला खात्रीला एक सांगू शकतो की आमचं नाटक सुद्धा ओव्हरफुल राहील. सुरेश, नाटक कुठे? नाटक कुठे? वनामती सभागृहामध्ये संध्याकाळी 7 वाजता शनिवार या 21 तारखेला. आणि आम्हाला पहिलंच नाटक असताना विषय वेगळा असताना सपोर्ट पण केलाय विको, ज्याचं तुम्हाला भेटवस्तू पण मिळणार आहे, त्यांचाही आपण उल्लेख केला. विष्णूजी रसोई आहे, ओमेगा पण आहे, कारण कुठल्याला पाठबळ पण लागतं. शुट्टी रेस्टॉरंट आहे, त्या सगळ्यांचे तुम्हाला उल्लेख करता आला. तुम्ही ज्या मीडियामध्ये आहात तर तुम्ही करू शकाल असं मला रिक्वेस्ट करावीशी वाटते. संजय एंट्री कशी राहणार? एंट्री फ्री आहे. काय निमंत्रण तुम्हाला आता मिळालं असेल. नाही, ही पत्रकारांसाठीच आहे की सर्वसामान्यांसाठी? सर्व सगळ्यांसाठी. फ्री आहे ना? हो, कोणी यावं, वॉशिंग मशीनमध्ये जावं, धुवून स्वच्छ निघावं. संजय सर, तुमचा चेहरा हा बराच ओळखीचा आहे. असं सरांचा चेहरा, आणि मला असं वाटतं काही याच्यामध्ये चित्रपटात किंवा सिरियलमध्ये पण तुम्ही आलाय, सिरियलमध्ये पण आहात, तर त्याविषयी काही तुमचा अनुभव तुम्हाला बघून प्रेक्षक येतील असंही वाटतंय, असं वाटतंय का तुम्हाला? नाही, फ्रँकली स्पीकिंग मी आता एका मेडिकल कंडिशन मधून जातो आहे, त्यामुळे माझ्या चेहऱ्याचा आणि माझ्या करिअरचा आता काहीतरी संबंध राहिलेला नाहीये. विल टेक 1 or 2 years टू गेट बॅक टू नॉर्मल. बट असं होता असं तर माझे डॉक्टर्स ते प्रयत्न करत आहेत ते सगळं नॉर्मल करायला. बट त्यांनी मला फ्रँकली सांगितलं की आपण 2027 ची वाट बघू, सो यू हॅव टू टेक केअर टिल देन. सो तोपर्यंत माझे मेडिकेशन वगैरे सगळं चालू आहे. दॅट्स वन पार्ट. पण टॅलेंट असते, त्याला शरीर कुठलंही असलं तरी चालतं असं माझं म्हणणं आहे. दामिनी, आभाळमाया, त्या गुजरवाण्या घरा, असं सगळं मिळून माझे साधारण 7,500 एपिसोड झाले. 2001 ते 2012 कंटिन्युअस 8:30 प्राईम टाईम हा माझा होता, आणि त्यामध्ये मी 16 चित्रपट केले. तर माझ्या डॉक्टर्सनी जेव्हा मला ट्रीटमेंटला घेतलं आणि माझा डिस्चार्ज होता तेव्हा मी डॉक्टरला विचारलं तुमची फीज काय, आणि ऑफकोर्स हा मोठा आजार होता त्यामुळे डॉक्टर्स मोठे होते. तर त्यांनी म्हटलं की एंटरटेनड अस इनफ, तुला फीज द्यायची गरज नाही. सो आणि जो माझा प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी पण मला कायम समजून घेतलं. सो लेट्स सी आता ते कसे रिॲक्ट करतात, बट आय एम गिव्हिंग देम माय बेस्ट. संजय साहेब, ऍक्च्युली मुंबईला त्याचं करिअर खऱ्या अर्थाने डेव्हलप झालं, पण पुन्हा काही कारणाने तो नागपुरात आला. नागपुरात मध्ये येतो, मला भेटतो, पण आल्याबरोबर जेव्हा त्यांनी सांगितलं माझा 6 महिने मुक्काम आहे, त्याला मी ताबडतोब वॉशिंग मशीन मध्ये टाकलं आणि स्वच्छ करून बाहेर तुमच्यासमोर आणलं. नाही, त्या वेळेला त्या कंडिशन मध्ये कोणीतरी माझ्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं होतं. जस्ट इमॅजिन ना की माझं मेडिकल कंडिशन, माझा चेहरा बदलणं, सगळं त्यांनी त्याचा विचार नाही केला दादानी. त्यांनी हे बघितलं की तू हे करू शकतोस, आणि ही पुष्ट मी इन टू दॅट. म्हणजे आज मी जो उभा आहे तो मानसिक आधार असतो. हा, म्हणजे ते गरजेचं. हा, हे उपकार मी त्याच्या आयुष्यभर नाही विसरू शकणार. जे काही त्यांनी माझ्यासाठी केलं ते तर आहेच, पण हे या कंडिशन मध्ये कोणाला तरी ते वाटलं की नाही आताही हा करू शकतो, आणि त्यामुळे ते मला वाटलं. म्हणजे 83 मध्ये डायलॉग आहे ना की वेन ही रिअलाइज हिज पोटेन्शियल आहे, तसं ते झालं की अरे तू लेखक दिग्दर्शक होऊ शकतो. त्याला दिसलं, मला नाही. मी त्याच्याकडे नाटक घेऊन गेलो नव्हतो, त्यांनी मला ही पुढची. सो थँक्यू. संजय साहेब, या धकाधकीच्या जीवनामध्ये एक विनोदी नाटक वॉशिंग मशीन, या नाटकाला पाहण्यासाठी जनतेने यासाठी आपण जनतेला काय आवाहन कराल? वेगळा विषय, मुख्य म्हणजे तरुण पिढी आणि तरुण सध्याची जी नवरा बायको म्हणजे जे काही गैरसमज होतात, यातल्या बऱ्याच गोष्टी नव्याने घडतात आहेत. आपण रोज पेपरमध्ये वाचतो. वकील आहेत माझ्या बाजूला, त्यांच्या अनेक वेगवेगळ्या विषयांवरचा व्यवसाय असताना लग्न आणि ते टिकणं हा पण एक त्यांचा विषय महत्वाचा झालेला आहे. तर थोडा संदर्भ असा असलेलं नाटक हे आहे की ज्याच्यामध्ये गैरसमज आणि ते तरुण पिढीने बघावं. तरुणांकरता एक वेगळ्या फ्लेवरचं नाटक आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि खूप सिरियसली करतो.